कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र संचारबंदीच्या निकषाचे काटेकोरपणे पालन करण्यात येत आहे। या कारणाने कोठेही गर्दी होऊ नये म्हणून शासनाने आदेश पारित केले। याच अनुषंगाने मूर्तिजापूर तालुक्यात सीसीआय कडून कापूस खरेदी सुरू आहे। मूर्तिजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत शेतकऱ्यांकडे कापूस आहे किंवा नाही याबाबत पडताळणी करण्याकरिता तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नावाची यादी मूर्तिजापूर तालुका कृषी विभागाला दिली असता कृषी विभागाकडून शहानिशा न करता कृषी सहाय्यकामार्फत टेबलवर बसून सर्वेक्षण केले आणि तालुक्यातील गावखेड्यातील शेतकऱ्यांकडे कापूस नसल्याबाबतचा खोटा अहवाल तयार केला। कुठल्याही प्रकारचे सर्वेक्षण न करता घरी बसून अहवाल तयार करून कामचुकारपणा दाखवित प्रसिद्ध केलेल्या पहिल्या यादीत शेतकऱ्यांच्या घरी कापूस पडून आहे, मात्र दुसऱ्या यादीत कापूस नसल्याबाबत खोटा अहवाल तयार करण्यात आला। सध्या स्थितीत शेतकऱ्यांकडे कापूस विक्रीच्या प्रतीक्षेत घरात पडून आहे। यामध्ये कुरुमचे शुभम गणोरकर, बाळकृष्ण खोपे, बपोरी येथील राजू मुगल, निलेश उगडे, आमतवाडा येथील दिवाकर वहिले, द्रुगवाडा येथील किशोर नवघरे तसेच तालुक्यातील 116 शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून अद्यापपर्यंत कापूस मोजण्याची परवानगी त्यांना मिळाली नाही। आणखी किती शेतकरी अशा कारणाने बळी पडले असल्याची शक्यता वर्तविल्या जात आहे। कोरोना महामारीच्या काळात हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी भाजपा पदाधिकाऱ्यांनी उभे राहून कृषी विभागाला त्यांची चूक निदर्शनास आणून दिली। आमदार हरीश पिंपळे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विभाग मूर्तिजापूर येथे संबंधित अधिकाऱ्यांना चुका सुधारण्यासंदर्भात कान उघडणी करण्यात आली। यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष भूषण कोकाटे, भाजपा शहराध्यक्ष रितेश सबाचकर, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख, तालुकाध्यक्ष पप्पू मुळे, शेतकरी आघाडी अनिल ठोकळ, शेतकरी आघाडी प्रशांत हजारी, डॉक्टर अमित कावरे, कमलाकर गावंडे तथा भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर।